नमस्कार श्रोते हो, प्रासंगिक या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन. रक्तदान करणाऱ्या लाखो स्वयंसेवी रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सुरक्षित रक्तदानविषयी जनजागृती करण्याचा हा दिवस. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO दरवर्षी हा दिवस साजरा करते. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षित आणि पुरेशा रक्तसाठ्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, तसंच अधिकाधिक नागरिकांना नियमित आणि स्वेच्छेने रक्तदानासाठी प्रेरित करणे. श्रोतेहो, रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही. अपघातग्रस्त रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती दरम्यान रक्तस्राव झालेल्या माता, थॅलेसेमिया, हेमोफिलिया, कर्करोग यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज भासते. WHOच्या माहितीनुसार आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे सुरक्षित आणि पुरेसा रक्तपुरवठा. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्ती समाजासाठी अमूल्य योगदान देत असतात. तथापि आजही अनेकांच्या मनात रक्तदानाबाबत काही गैरसमज आणि शंका आहेत. काहींना वाटतं की रक्तदान केल्यामुळे शरीर कमकुवत होतं. काहींना भीती वाटते की रक्तदानानंतर कायमस्वरूपी अशक्तपणा येऊ शकतो. प्रत्यक्षात निरोगी व्यक्तीनं वैद्यकीय निकष पूर्ण केल्यानंतर केलेलं रक्तदान सुरक्षित असतं. रक्तदानादरम्यान साधारण 350 ते 450 मिली रक्त घेतलं जातं आणि शरीर काही दिवसात त्याची भरपाई करण्यास सुरुवात करतं. त्यामुळे योग्य आहार, पुरेसं पाणी आणि विश्रांती घेतल्यास रक्तदाता लवकरच दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकतो. आणखीन एक सामान्य शंका म्हणजे रक्तदानामुळे संसर्ग होण्याची भीती. परंतु अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये रक्तदानासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणं निर्जंतुक आणि एकदाच वापरण्याची असतात. त्यामुळे रक्तदानातून संसर्ग होण्याचा धोका नसतो. WHO देखील सुरक्षित रक्तदान प्रक्रियेवर विशेष भर देते. श्रोतेहो, रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर सामाजिक जबाबदारी देखील आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्याची संधी रक्तदानामुळे मिळते. एका रक्तदानातून अनेक रक्तघटक वेगळे करून एकापेक्षा अधिक रुग्णांना मदत करता येते. त्यामुळे एका रक्तदात्याचे योगदान अनेक कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकते. आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधला आहे, ज्यांनी तब्बल 128 वेळा रक्तदान केलं आहे. नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपणारे मिरज येथील प्राध्यापक रवींद्र फडके सर यांचे अनुभव आता आपण ऐकूया. मी रवींद्र फडके, सांगली जिल्ह्यामध्ये मिरज या ठिकाणी राहतो. मी NCC मध्ये असताना रक्तदानाला सुरुवात केली. नंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये मी 11वी 12वी सगळं संपवल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर मी क्लासेस सुरू केले आणि माझ्याकडे त्या काळामध्ये त्या वेळेला म्हणजे सर्वसाधारणपणे 87-88चा काळ असेल तो, आणि त्या काळामध्ये माझ्याकडे नापास झालेली मुलं मोठ्या संख्येने असायची. 10वीला एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नापास झालेली मुलं माझ्याकडे त्यावेळेला बॅचला असायची. आणि तो दिवस मला आठवतो, आणि तो दिवस म्हणजे असा होता की एक पैगंबर जयंती आणि अंगारकी संकष्टी अशी एकत्र येत होती. आणि त्यामुळे तिथे सोशल वेलफेअर यूथ नावाचा एक ग्रुप होता आणि त्यांनी मिरजेतील आमचा मीरा साहेब दर्गा म्हणून मोठासा फेमस आहे, आणि तिथं त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. आणि ते म्हणाले की आमच्याकडे रक्तदानासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकात्मतेसाठी आमचा हा सोशल वेलफेअर ग्रुप काम करतो. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर मग त्यांनी 11ची वेळ दिली आणि त्यावेळेला माझी बॅच होती 10 ते 12, आणि 2 तासाची माझी गणिताची बॅच होती. आणि मी मुलांना सांगितलं की बाबा आज मी 1च तास घेणार आहे. या पद्धतीनं मग मी रक्तदान करण्यासाठी जाणार आहे. थोडी त्या काळामधली आगाऊ पोरं होती मागच्या बाजूला बसलेला, आणि तो मुलगा म्हणाला, सर आम्ही पण येऊ काय?
मला असं वाटलं की मी रक्तदान करतोय की नाही बघायला येऊ काय असं म्हणत असतील, म्हणजे त्यांना खरं वाटत नसावं. तो काळ म्हणजे असं रक्तदानाला पूरक असा काळ नव्हता, लोक घाबरायचे रक्तदानाला. आणि मग मी त्यावेळेला म्हटलं की हरकत नाही बाबा, म्हणलं मी रक्तदान माझं बघायलाही ये तू, आणि तू पण रक्तदान कर असं मी त्याला म्हणालो. आणि कुठलीही बाबा 18 वर्ष वय पूर्ण झालेली व्यक्ती रक्तदान करू शकते. मी पण 18 वर्षाचं असताना रक्तदान केलं होतं, तुम्ही पण करा. त्यावेळेला ही 10वीची नापास झालेली मुलं 18 वर्ष पूर्ण वर्ष वयाची असायची, हट्टीकट्टी असायची. मग आम्ही तिथं 11 वाजल्यानंतर 11 सव्वा 11ला क्लास सोडून पोहोचलो आणि रक्तदानाला मी सुरुवात केली. आणि बघतो तो काय तर माझ्या क्लासमध्ये जे काही 200-300 मुलं त्या बॅचला होती, त्यातली एक 100पेक्षा जास्त मुलं ती माझं रक्तदान बघायला आलेली होती. आणि ते बघत होते की मी रक्तदान करत असताना हसतोय, बोलतोय, म्हणजे मला काही होत नाही. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की त्या दिवशी माझं रक्तदान बघून माझ्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. आणि जवळजवळ 80 आमच्या फडके क्लासेसच्या 80 विद्यार्थ्यांनी जे त्या ठिकाणी रक्तदान केलं. त्यावेळेला मला शिक्षकाची ताकद काय असते हे मला कळलं. आणि आमच्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आणि मग त्या नियमाप्रमाणे आपण जर शिक्षकांना सुरुवात केली दान धर्माला किंवा कशाला आपल्यापासून सुरुवात केली तर त्याचं अनुकरण समाज करतो, हे या ठिकाणी माझ्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून मग मी या ठिकाणी रक्तदान शिबिराकडे लक्ष, म्हणजे माझी ही ताकद आहे, माझी या ठिकाणी हा मला मानणारा वर्ग आहे आणि त्याचा उपयोग आपण समाजासाठी करायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग नंतर मी दर 3 महिन्यांनी मी रक्तदान शिबिराचं आयोजन करू लागलो. आणि दर 3 महिन्यांनी माझं रक्तदान या ठिकाणी होत जायचं. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये मिरजेमध्ये वसंतदादा रक्तपेढी आहे, जी ना नफा ना तोटा या तत्वावरती या ठिकाणी चालवली जाते. जे गंगा हॉस्पिटलचे जे आहेत या ठिकाणी गंगा हॉस्पिटलचे डॉक्टर कुरणे साहेब, तसंच पाठक हॉस्पिटलचे डॉक्टर मुकुंद पाठक सर आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी लक्षात घ्या ठिकाणी या ना नफा ना तोटा तत्वावरती रक्तदान या वसंतदादा रक्तपेढीची स्थापना केलेली होती. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराला सुरुवात केली. ही जी वसंतदादा रक्तपेढी आहे ही रोटरी क्लब ऑफ मिरज यांनी या ठिकाणी इनिशिएट करून सुरुवात करून ती स्थापन केलेली होती. आणि त्याच्याही माध्यमातून खूप अशा प्रकारची रक्तदान शिबिरं या ठिकाणी घेतली. त्या कालखंडामध्ये मिशन हॉस्पिटल दररोज ऑपरेशन्स व्हायचे आणि त्यामुळं आमच्या क्लासमधून दररोज या ठिकाणी रक्तदानाला विद्यार्थी जात असत. आणि डे टू डे या ठिकाणी रक्तदान होत असे. आणि 3 महिन्यातून एकदा ते रक्तदान शिबिर व्हायचं. आणि त्यावेळेला 200, 250, 250 अशी रक्तदान या ठिकाणी होत जायचे. प्लेटलेट्स दान जे आहे त्याला 1.5-2 तास लागतात आणि सर्वसाधारण ते दर 3 दिवसांनी करता येतं. आणि अशा प्रकारे साधं रक्तदान हे जे आहे ते तर 3 महिन्यांनी करता येतं. सर्वसाधारणपणे कुठल्याही सुदृढ व्यक्तीला ज्याचं वय या ठिकाणी 18 वर्षाच्या पुढे आहे आणि वजन 45 किलोच्या पुढे आहे, अशा कोणत्याही स्त्री आणि पुरुषाला या ठिकाणी रक्तदान करता येतं. आणि ते सर्वांनी करावं असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज माझं वय 63 आहे आणि मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत या ठिकाणी रक्तदान केलं. आणि जवळजवळ माझं 128 वेळा या ठिकाणी रक्तदान झालेलं आहे. मी दर 3 महिन्यांनी अशा प्रकारे किंवा प्लेटलेट्सचं रक्तदान दर 3 दिवसांनी करून मी जर 128 वेळा रक्तदान करून सुद्धा आज मी सुदृढ असेन, खणखणीत असेन, तर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी हे रक्तदानासाठी पुढे यावं. आणि तुमच्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते तुम्ही दिलं तरी ते पुन्हा या ठिकाणी तयार होत असतं. आणि अशा पद्धतीनं रक्तदानाला कोणीही या ठिकाणी मागे पुढे पाहू नये. आमच्या वसंतदादा रक्तपेढीमध्ये अनेक योजना आहेत की त्याच्यामध्ये समजा आपण आपल्या वाढदिवसाला जर रक्तदान केलं तर या ठिकाणी जी आमची वार्षिकांक असतो तर त्या वार्षिकांकामध्ये देखील आपलं नाव आणि आपलं वाढदिवसा दिवशी रक्तदान केल्याची नोंद घेतली जाते. आणि 1 ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य सत्कार समारंभामध्ये आपल्याला या ठिकाणी सत्कार आपला या ठिकाणी केला जातो.
मी आपल्याला पुन्हा एकदा या रक्तदान दिनाच्या शुभेच्छा देतो सर्व आकाशवाणीच्या सर्व प्रेक्षक आहेत त्या सर्वांना, आणि या रक्तदानसाठी सर्वांना मी आवाहन करतो, सर्वांनी युवकांनी विशेष करून वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 पर्यंतच्या सर्व स्त्री पुरुषांनी रक्तदानासाठी यावं आणि आपल्या कमीत कमी आपल्या वाढदिवसाला आणि त्यानंतर दर 3 महिन्याला या ठिकाणी आपण रक्तदान करावं. प्लेटलेट्सचं रक्तदान करायचं असेल तर थोडीशी उंची लागते, म्हणजे 5 फूट 10 इंच 6 फूट अशा प्रकारच्या सुदृढ व्यक्ती असेल, 70 किलो वजन असेल तर प्लेटलेटसाठी पण आपण या ठिकाणी पुढे यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी या रक्तदानाच्या निमित्तानं आपण सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी स्वतःला झोकून द्यावं अशी विनंती करतो. धन्यवाद. मित्रांनो, रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. रक्तदाते आणि गरजू रुग्ण यांच्यातील दुवा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर. रक्तदान विषयक रोचक असा इतिहास, याबाबत त्यांचे विचार जाणून घेऊया. रक्तदान सगळ्यांनी केलंच पाहिजे असं आता लोकशिक्षण झाल्यामुळं रक्तदाते बऱ्याच अंशी आता यायला लागलेले आहेत, जरी काही वेळेला रक्ताचा तुटवडा होत असला तरी. पण रक्त हे माणसाने माणसालाच द्यायचं ही कल्पना किती जुनी आहे. 1600च्या शतकामध्ये लक्षात आलं की रक्तस्रावाने माणूस नक्की मरतो, मग त्याला काय करता येईल म्हणून त्यावेळेपासून प्रयत्न सुरू झाले होते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा प्राण्याचं रक्त प्राण्यामध्ये देऊन ते जगतंय काय असे प्रयोग झाले. एका तर शास्त्रज्ञांनी प्राण्याचं रक्त स्वतःलाच टोचून घेतलं आणि अर्थातच तो मेला. तेव्हा लक्षात आलं की प्राण्यांच्या रक्ताचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. फक्त माणसाचं माणसाला रक्त कसं द्यायचं, तर पहिला प्रयोग झाला आणि ते सुद्धा असं झालं की इंग्लंडमध्ये एका ऑब्स्टेटिशियन म्हणजे स्त्रियांच्या डॉक्टरला ती बाई ज्यावेळेला टेबलावरती इतकी ब्लिडिंग व्हायला लागलं तिला, आणखीन ती आता मरणार जेव्हा लक्षात आलं, तेव्हा नवऱ्याचं त्यांनी रक्त काढलं, चटकन काय सुचलं त्याला आणि तिला ते दिलं आणि ती बाई जगली. तेव्हा लक्षात आलं की माणसाचं रक्त हे माणसाला देता येतं. पण तरीसुद्धा सुरुवातीला माणसाचं रक्त दुसऱ्याला दिल्यानंतर अशा रिॲक्शन्स यायच्या. हे का होतं आहे, काय होतं आहे, तर ह्याचा शोध हा 1901 साली लागला आणि त्याचं श्रेय जातं कार्ल लँडस्टायनर, हा ऑस्ट्रियन फिजिओलॉजिस्ट होता. त्यांनी हे शोधून काढलं की प्रत्येक जरी माणसाचं रक्त तांबडंच असलं तरीसुद्धा प्रत्येक माणसाचं रक्त तसं निराळं असतं. आणि ते का असतं, तर त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची प्रथिनं असतात, प्रोटीन्स असतात, त्याला आम्ही अँटीजेन्स म्हणतो. तर ती शोधून काढली की निरनिराळ्या माणसांमध्ये निरनिराळी असतात ती. आणि जर एकाचं दुसऱ्याला रक्त देत असेल आणि ते जर प्रथिन तेच नसेल तर त्याला रिॲक्शन येऊ शकतं. आणि मग त्यांनी शोधून काढलं ज्याला आपण ब्लड ग्रुप्स म्हणतो. ते ब्लड ग्रुपमध्ये किती आहेत, तर ए बी, त्यांनी त्यावेळेला सी असं नाव दिलं होतं, त्याला नंतर आपण ए बी म्हणायला लागलो. म्हणजे ए बी, ए बी आणि ओ असे हे 4 ग्रुप्स झाले. त्यामुळे मग लक्षात आलं की एचं आहे ते एलाच द्यायला पाहिजे, बीचं आहे ते बीलाच द्यायला पाहिजे आणि ए बीचं आहे तो फक्त कुणालाही देऊ शकत नाही, पण ओ जो आहे तो कुणालाही देऊ शकतो. म्हणजे ओ ग्रुपचं जर असेल तर ते एलाही देता येतं, बीलाही देता येतं, पण ए बीचं आहे ते दुसऱ्या कुणाला देता येत नाही. हे ग्रुप झाल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे रक्तदान लोक करायला लागले, आणखी रक्त द्यायला लागले, पण तरीसुद्धा काही लोकांना तरी रिॲक्शन येत होते. मग हे असं का होतं आहे, तर त्याचा शोध 1907 साली लागला की आणखीन एक छोटंसं मायनर ज्याला आम्ही म्हणतो असं अँटीजन आहे, त्याला RH ग्रुप म्हणतात. आणि हे जर RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर एकमेकाच्या रिॲक्शन्स येऊ शकतात, हे लक्षात यायला लागलं. आता दुसरं असं झालं की रक्त काढलं एखाद्या माणसाचं, पण ते ठेवायचं कसं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रक्त बाहेर आलं आणि हवेचा संपर्क लागला की रक्त गोठलं जातं. मग हे रक्त गोठू नये, ते तसंच द्रव स्वरूपात राहिलं पाहिजे, याच्याकरता अँटीकोॲग्युलंट्स आम्ही त्याला म्हणतो, त्याचा शोध 1914 साली झाला. त्यामुळे सुरुवातीला असं होतं की एक रक्ताचं काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं, किंवा बऱ्याच वेळेला असं आहे पण वॉर सिनेमामध्ये बघितलं असेल की एकाच सुई घातलेली असते आणि तीच सुई दुसऱ्याला घालतात, म्हणजे असं ते रक्त जातं, बाहेर ठेवतं येणं शक्य नव्हतं. ज्या वेळेला 1914 साली हे अँटीकोॲग्युलंट्स म्हणजे सोडियम सायट्रेट आहे ते केमिकली, तर हे झाल्यानंतर लक्षात आलं की रक्त काढल्यानंतर ते लिक्विड स्वरूपात म्हणजे द्रव स्वरूपात राहतं आणि ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो, म्हणजे त्याचा आपण साठा करू शकतो. पण हा साठा जर साध्या टेम्परेचरमध्ये आपण केला तर परत रक्त ते खराब होतं. मग ते शोधून काढलं त्यांनी की 4 ते 6 सेंटीग्रेड
ह्याच तापमानामध्ये रक्त आहे तसं राहतं आणि हे रक्त आपण दुसऱ्याला देऊ शकतो. दुसरं आणखीन एक लक्षात आलं की 1939-40 या सुमाराला सुद्धा पुन्हा RH फॅक्टर आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि मग रक्त खऱ्या अर्थाने हे सेफ म्हणतो आपण तसं एकाने दुसऱ्याला देऊ शकतो हे ठरलेलं आहे. तर असं ह्या रक्तांमध्ये झालं. आता आपल्याला लक्षात आलं की रक्त माणसाला देऊ शकतो आपण, ते बाहेर काढून आपण ठेवू शकतो, ते एका ठराविक टेम्परेचरला राहताना ते लिक्विड स्वरूपामध्ये आणखीन चांगल्या त्याचे आतले जे पेशी असतात त्या सगळ्या व्यवस्थित राहतात. ते 4 ते 6 मध्ये आपण ठेवता येतो, पण तरीसुद्धा रक्ताला एक्सपायरी डेट असते. म्हणजे अनलिमिटेड. ह्यात सोडियम सायट्रेट जरी आपण घालून ठेवलं तरीसुद्धा जुन्या काळामध्ये 25 ते 30 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला ते रक्त ठेवता येत नाही. त्यामुळे मोठे मोठे कॅम्प्स घेतले, आणखीन समजा रक्ताचा जर समजा वापरच झाला नाही तर ते रक्त पुन्हा फुकट जातं. तर असं हे सगळं डिमांड अँड सप्लाय असं हे फार अवघड आहे. हे रक्तपेढ्यांना ही सर्कस करावी लागते की जास्त कॅम्प्स मिळतात म्हणून जास्त रक्त घेतलं, कोणी घेतलंच नाही रक्त तर ते रक्त फुकट जातं आणि ते अतिशय मौल्यवान प्रेशस ती गोष्ट आहे. त्यामुळे ती टाकायची अगदी जीवावरती येते. आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर डॉक्टर शिरगावकर ब्लड बँक आहे. 1970-71च्या सुमाराला मी त्यातला फाउंडर मेंबर आहे. आम्ही ते एक 5-6 लोकांनी एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं. तर त्या काळामध्ये असं होतं की रक्त कोणीही देत नव्हतं आणि गमती व्हायच्या की आम्हाला कळायचं की अमुक ठिकाणी रक्त देणार आहेत म्हणून. आम्ही इथून आमच्या गाडीतून जायचो, त्यावेळेला आईस बॉक्समध्ये बर्फ घालायचा, त्यात बाटल्या होत्या, त्यावेळेला बॅग्स नव्हत्या, बाटल्या होत्या, त्या घालायच्या आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं आम्ही सोया वगैरे ते उघडलं सगळं की मंडळी उठायची आणखीन चालायला लागायची. ज्याने कॅम्प जो घेतलेला आहे तो लाजे खातर आपला हात पुढे करायचा किंवा आपली आई जी 60 वर्षाची आहे किंवा बायको जिचं हिमोग्लोबिन 6 किंवा 7 आहे त्यांना पुढं करायचं, यांचं रक्त घ्या, यांचं रक्त घ्या. असे अतिशय कठीण दिवस त्यावेळेला होते. आता मात्र तसं काही राहिलेलं नाही आहे. आता रक्तदाता दिन जो आहे की 14 जून हा काय आहे तर हा कार्ल लँडसायनर की ज्यांनी रक्तगट शोधून काढले आणि ज्यांनी RH हेही शोधून काढलं त्याचा जन्मदिन हा 14 जूनला असल्यामुळं हा दिवस हा रक्तदान दिवस म्हणून संबंध जगभर मानला जातो. भारतामध्ये जवळजवळ आता 4500 रक्तपेढ्या झाल्यात. आम्ही 1970 साली झालं त्यावेळेला शिरगावकर ब्लड बँक ही सांगलीमधली पहिली रक्तपेढी होते. त्यावेळेला असं होतं की रक्त मिळायचं नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा आणखीन बाहेर पॅथॉलॉजिस्टकडे असे लोक जायचे ज्याला रक्त पाहिजे, 2 बाटल्या, 1 बाटली, 3 बाटली. तर ही देणारी जी मंडळी होती ह्यांना आम्ही प्रोफेशनल डोनर्स म्हणायचो किंवा धंदेवाईक रक्तदाते. ते पैसे घेऊन रक्त द्यायचे आणि त्यातले बरेचसे हे नशेखोर होते, दारू करता पैसे पाहिजेत म्हणून असे असायचे आणि दर 2-2 महिन्याला 3-3 महिन्याला ते रक्त द्यायचे. बऱ्याच लोकांचं हिमोग्लोबिन पण नसायचं, त्यांना रोग असायचे निरनिराळे. तर फार रक्त देणं हे त्यावेळेला अतिशय जोखीम होते. पण आता रक्तदान केल्यामुळं जे रक्त साठवलं जातं ते अतिशय सायंटिफिकली ठेवलं जातं आणि हे अतिशय सेफ आहे. आणखीन एक फार मोठा फरक झाला गेल्या 10 वर्षातला तो असा की पूर्वी आम्ही रक्ताला रक्त देत होतो, म्हणजे 1 बाटली असेल तर 1 पेशंटला त्याचा फायदा होत असे. आता रक्त काढल्यानंतर त्याचं विघटन केलं जातं. त्यातले जे तांबड्या पेशी असतात त्या बाजूला केल्या जातात, पांढऱ्या पेशी बाजूला केल्या जातात, प्लेटलेट्स म्हणतो आपण त्याला, त्याही बाजूला केल्या जातात आणि प्लाझ्मा हे विघटन केलं जातं. त्यामुळं आता डॉक्टरांच्यामध्ये सुद्धा इतक्या आता सुधारणा झालेल्या आहेत, एकंदर ॲडव्हान्सेस झालेले आहेत की अमुक एक माणसाला फक्त प्लेटलेट्सच पाहिजेत. मी एक उदाहरण सगळ्यांना आता ते माहिती आहे म्हणून की डेंग्यूमध्ये की ज्यावेळेला रक्तस्राव व्हायचे संभव असतो, प्लेटलेट काउंट ज्यावेळेला कमी होतो त्यावेळेला फक्त आम्ही प्लेटलेट्स देऊ शकतो. बर्नचा पेशंट असेल म्हणजे भाजलेला आहे किंवा हे आहे त्याला प्लाझ्मा लागतो, त्याला देऊ शकतो. ॲनिमिया आहे, 2 ग्रॅम 3 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे, खूप रक्तस्राव झाला आहे, त्याला सबंध रक्त देण्यापेक्षा आम्ही फक्त तांबड्या पेशी देऊ शकतो. तर असं एक रक्तदान एका माणसाने केल्यानंतर तो 4 निरनिराळ्या माणसांना किंवा 5 माणसांना तो एका वेळेला मदत करू शकतो. म्हणजे त्याच्यामुळं त्या लोकांचा फायदा होतो. हा एक फार मोठा की सुधारणा झालेली आहे ही रक्तदानाच्या बाबतीमध्ये. मला असं सगळ्यांना तर शेवटी असं एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर लोकांच्याबद्दल लोकांना असं वाटतं की डॉक्टर हा पेशा कसा चांगला आहे की लोकांचा ते रोग असतील, त्यांचं दुःख असेल, त्यांना होणाऱ्या पीडा असतील त्या सगळ्या बऱ्या करतात आणि त्यांना पुण्य मिळतं. मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळेजण डॉक्टर होऊ शकाल. अगदी सोपं आहे. आपण हात पुढं करा आणि रक्तदान करा. ज्या 3 किंवा 4 कुटुंबांमध्ये जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत, त्या सगळ्या तुम्ही तुमच्या एका साध्या कृतीने आपलं रक्त देऊन हे करू शकता. तुम्हाला काहीही त्याचा त्रास होत नाही.
पुन्हा 3 महिन्यांनी तुम्ही देऊ शकता. फक्त 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, की वजन चांगलं पाहिजे, प्रकृती चांगली पाहिजे. 45-50 किलोच्या पेक्षा वजन जास्ती पुरुषांमध्ये पाहिजे 45 किलो आणि स्त्रियांमध्ये पण आणि हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे आणि तुम्हाला नुकतंच मलेरिया किंवा हेपॅटायटिस सी म्हणतो आम्ही ते किंवा अर्थातच एड्ससारखा रोग असे हे झालेले नसता उपयोगी पाहिजेत. सुदृढ तुम्ही पाहिजे तर तुम्ही हे रक्तदान करू शकता. आपल्या आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की स्त्रिया हे पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या जगतात आणि जास्त जगतात. त्याचं कारण असं असतं त्यांना येणारी जी मासिक पाळी असते त्याच्यामध्ये दरवेळेला त्यांचं रक्त थोडंसं शरीरात जातं आणि नवीन रक्त येत असतं. आपण विहिरीचं उदाहरण घेऊया. ज्या विहिरीला उपसा नाही आहे त्या विहिरीचं पाणी हे नेहमीच गढूळ आणखीन खराब असतं. पण ज्या विहिरीला उपसा आहे त्याला नवीन पाणी सारखं झऱ्यासारखं येत असल्यामुळं त्या विहिरीचं पाणी हे नेहमीच चांगलं असतं. तसं प्रत्येक माणसाने आपल्या वाढदिवशी असेल कुठलाही आनंदाचा क्षण असेल तर आपला आनंद आहे तो ज्यांच्या घरामध्ये दुःख आहे वेदना आहेत त्यांच्याबरोबर थोडासा तो आनंद आपण द्यायला पाहिजे आणि ते द्यायला फक्त एकच गोष्ट करता येईल. आपण ब्लड बँकेमध्ये जायचं आणि रक्तदान करायचं. धन्यवाद नाटेकर सर. श्रोते हो, WHO च्या मते नियमित स्वेच्छेने आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय केलेलं रक्तदान हे सुरक्षित रक्तपुरवठ्याचा सर्वात विश्वासार्ह स्रोत मानले जाते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने वैद्यकीय निकषांची पूर्तता होत असल्यास रक्तदानाचा विचार करणे आवश्यक आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करून इतरांनाही जागरूक करू आणि गरज पडल्यास रक्तदानासाठी पुढे येऊ. कारण रक्तदान ही केवळ एका पिशवीतील रक्ताची देणगी नसून ती एखाद्याला दिलेली नवजीवनाची संधी आहे. जागतिक रक्तदाता दिन 2026ची अधिकृत थीम आहे वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी गिव्स ब्लड सेव्ह लाईव्स, म्हणजेच मानवतेचा एक थेंब. रक्तदान करा, जीव वाचवा. या थीम मागील संदेश असा आहे की रक्तदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती मानवता, सहवेदना, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करणारी कृती आहे. एका रक्तदात्याचा छोटासा वाटणारा निर्णय अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकतो. WHO च्या मते प्रत्येक रक्तदान हे समाजाला जोडणारी आणि जीव वाचवणारी एक जीवनरेषा आहे. याच संदेशासह आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपवत आहोत. धन्यवाद. नमस्कार.